पूर्ण पाणी 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 पाणी. शिट. कसं एक वाटीने पूर्ण घराची वाट लावली. हे बघा स्नोईचं गिफ्ट आलं रक्षाबंधनचं आता. सोनी गाणं म्हण बेटा, गाणं म्हण. हॅलो 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 चेक 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 माय चेक. हा बेंजो पार्टी. हॅलो. सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. ये रे तुला देतो पैसा झाला पाऊस आला. ये ग ये ग ये ग ये ग माझे मडके सर आली सर आली सर आली. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. इन द स्नो. काऊ कशी करते, काऊ कशी करते त्याच्यात बोल ना, माईक मध्ये बोल. काऊ कशी करते आणि काऊ माईक मध्ये बोल. आणि माऊ कशी करते, म्याऊ. आणि बुबू कशा करतो, बुबू कशा करतो. चलो भाई चलो, आता आमची सवारी निघाली आहे माहेरी, कारण की उद्या दादा आणि बाबांचा बर्थडे आहे. गाडी चालू मी केली होती पण पिऊ आता स्नोई ऍक्च्युली दादाच्या गाडीमध्ये. हा का भरपूर दिवस झाले नाही चालवली तिने. स्नोई चालूच देत नाही ना तिला. हा मग तिला म्हटलं ठीक आहे. तर आता आमची गुरु आहे आई बाबा, माझी गुरु आहे. हा ड्रायव्हिंग मला हिने शिकवलंय. तर आता नाही मला कुठं येत होती, नाहीच होती ही गाडी. पण मी कुठं, हा ही चालू देत नव्हती. ही गोष्ट ते खरी आहे, ही गोष्ट ते खरी आहे. तिला डिस्टर्ब होते. आता एकदा मी आलो तिला खरंच पटत नव्हतं की गाडी घेऊन आलोय. मग त्याच्यापासून मग मला विश्वास बसला. हा आणि तिला पण, नाही तर ती मला चालूच द्यायची नाही ऍक्च्युली. चलो चलो आता एन्जॉय युअर ड्राईव्ह. घरी पोहोचून बोलू. मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय गणेश जय गणेश देवा माता जाकी पार्वती पिता जय देव जय देव. गुड मॉर्निंग एव्हरीवन. दिस इज नेक्स्ट डे मॉर्निंग. आज आहे दादा बाबाचा बर्थडे. इथं अर्जुन आणि मी आता आम्ही चाललो आहे स्विमिंगला मस्त, कारण की मजा म्हणजे चांगलं वाटतं, जरा मजा येणार असं वाटतं. सो पटकन जाऊन येऊ, स्विमिंग करून येऊ, आंघोळ करू. आणि यांचं बर्थडेचं आज काय सेलिब्रेशन होईल ते तर बघायला भेटेलच. आणि स्नोई आहे ना, स्नोई बाबांना खूप दमवते बघा. ती खाली खेळती आहे, दिसते का तुम्हाला. ते बघा तिथं ते बाबा तिच्या मागे फिरतात. ते बघा स्लाईडमधनं खाली उतरली आता. आणि इथून हा व्ह्यू बघा तुम्ही, काय ॲम्युनिटीज आहेत आणि काय व्ह्यू आहे वा. सो इफ यू गाईज आर ऑल्सो लुकिंग फॉर सिमिलर काइंड ऑफ प्रॉपर्टीज इन पुणे, मला इंस्टाग्रामला DM करा @प्रकाश महाजन. आणि जे काय हेल्प असेल ते मी करेल. चला आता आम्ही निघतोय
जॉनी जॉनी Yes. Papa. Sugar. No, Papa. टेलिंग लाय. कोणाला देऊ? नानी घे. ओके, तर आता आपण आलोय पार्टीला, बर्थडे पार्टी. तो डिनर सुरू आहे मस्तपैकी आणि सगळे लोक हजर आहेत. आता आम्ही जरा डिनर एन्जॉय करतो आणि आपण जाताना भेटू. ठीक आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. Dance, dance, dance. Woo, woo. का बर्थडे बन रहा है. चला बाईक, आता जेवण झालं. इथं मस्त ग्रास होता बाहेर पण क्लीन. वरती बघा, वरती असं पूर्ण ओपन स्काय जे आपल्याला सोसायटीमधनं म्हणजे आपल्या तिथल्या घरामधनं दिसत नाही. सो वी आर एन्जॉईंग हिअर. इकडं स्नोई आणि दादा अजून एन्जॉय करतोय. मजा आ गया भाई, मजा आ गया. आणि ज्यांनी पण अजून पण दादा आणि बाबांना विश केलं नाही आहे, हॅपी बर्थडे विश करून जा खाली कमेंटमध्ये. ठीक आहे. हॅपी बर्थडे दादा बाबा. 9/9 दोघांचा बर्थडे असतो. आणि अर्जुन काय सांगायचं आपल्याला सगळ्यांना? लाईक शेअर सबस्क्राईब. भाई अर्जुनला पण माहिती आहे, तुम्हाला माहित नाही का अजून? नाही, करा करा करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. आपण व्हिडिओ पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. मी आता झोपतो. आता इकडे परत ट्राय करून जायचं पण आहे. ठीक आहे. चलो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून अँड हॅपी बर्थडे. सबस्क्राईब. ओके, तुम्हाला वाटलं असेल अरे ब्लॉग संपला आता, दादा कसं काय आला परत. मेन मुद्द्याची स्टोरी तर सांगायचीच राहिली ना तुम्हाला, जे तुम्ही ज्याच्यासाठी आलेत जी स्टोरी ऐकायला. तर जसं तुम्ही मे बी कदाचित थंबनेल टायटल बघून समजून गेलं असेल की कसं एक वाटीने पूर्ण घराची वाट लावली आणि माझा लाखोंचा नुकसान झाला असता किंवा झाला आहे ते मी तुम्हाला पुढं समजायलाच हळूहळू सांगेलच. तर आम्ही तिकडनं आलो, झोपून गेलो. तर इतके थकलो होतो, झोपी गेलो सगळे. आणि मला सहसा मी सकाळी लवकर उठून जातो 6-1 वाजेला. स्नोई दुधासाठी रडते तर. पण आज म्हणजे त्या दिवशी काय माहीत काय झालं, पण मी तरी उठलो सकाळी. आय गेस 7 वाजेला उठलो. तर मी ॲक्च्युली दीपकच्या रूममध्ये झोपलो होतो कारण की आई आलेल्या होत्या इथं. आणि माझा गादीवर हात गेला ना, मला गादी थोडी ओली लागली की म्हटलं पाणी कुठून पडते. मला वाटलं दीपकने कदाचित खिडकी उघडी ठेवली असेल म्हणून पावसामुळे गादी ओली झाली असेल. पण मला थोडं ठीक आहे म्हटलं उठूया आता. तर आय गेस 6:45-7ला मी उठलो आणि गादीवरनं जसाच पाय खाली ठेवला, खाली पाणी असं होतं ना, तसा शॉक गेल्यासारखं मी एकदम माझी झोप उडाली. आणि मी जसं घरात बघतोय बाहेर आलो, पूर्ण हॉलमध्ये पाणी. आता तुम्ही फुटेजमध्ये बघितलं असेल, पूर्ण घरात पाणी, म्हणजे सगळ्या घरात पाणी, सगळीकडे पाणीच पाणी. पाहतो तर काय तर किचनमध्ये आमचा जो कॉर्पोरेशनचा नळ आहे तो चुकून चालू राहून गेला होता. म्हणजे तो सकाळी येतो 6 वाजेला, मग रात्री कदाचित माहीत नाही कोणाकडनं राहायला चालू, तो चुकून चालूच राहून गेला. आणि ॲक्च्युली बेसिनमध्ये काही भांडी होती आणि त्या भांड्यांमध्ये एक वाटी होती आणि ती वाटी एक्झॅक्टली जाऊन तिथं फसली. त्या जिथून पाणी खाली जातं त्याच्यात ती वाटी जाऊन फसली आणि तिकडनं पाणी जाणं बंद झालं. आधी तिकडं पाणी भरलं किचनमध्ये, हळूहळू हॉलमध्ये, मग दीपकचा रूम, पिऊचा रूम, पूर्ण घरात पाणी. मग पिऊला उठवायच्या आधी मी आणि दीपकने ऑलमोस्ट जितकं आमच्याकडनं होत होतं आम्ही पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. नंतर मला वाटलं की आता पिऊला उठवायला लागेल, पिऊला पण उठवलं, ती पण उठली. आम्ही जवळपास 7 वाजेपासून तर
9 साडेनऊ वाजेपर्यंत सगळं घरच साफ केलं, सगळं पाणी बाहेर फेकलं. याच्यात सगळ्यात मोठा जो लॉस किंवा जी चूक झाली की मी ऑफिसची कामं करतो, माझं नेमकं जे माझं एडिटिंगचं लॅपटॉप आहे लिनोवोचं, तर ते लॅपटॉप चुकून मी ज्या बॅगेत ठेवतो ती बॅग माझी अशी खाली राहिली, म्हणजे वरती ठेवायच्याऐवजी खाली टेबलाच्या खाली राहिली आणि ती बॅग पण पूर्ण पाण्यात गेली खालनं. आणि जेव्हा मी ते लॅपटॉप काढलं तर लॅपटॉपचा एक साईडचा भाग जो होता खालचा तो सगळा पाण्यात होता. आणि मग मी माझं मन बनवून घेतलं होतं की म्हटलं गेलं लॅपटॉपचं आता काहीच होत नाही. नंतर मग मी लॅपटॉप रिपेअरिंग सेंटरला घेऊन गेलो, देवाचं नाव घेतलं, म्हटलं गणपती बाप्पा रक्षा कर, नाहीतर म्हटलं माझा लाखोचा फटका पडेल. नशिबाने माझा डिस्प्ले, जसं तुम्ही बघत असाल डिस्प्लेमध्ये पाणी गेलं आहे बऱ्यापैकी, डिस्प्ले थोडा तसा दिसतो आहे पाण्यासारखा, पण चालणार आहे का? मदरबोर्डमध्ये कीबोर्डमध्ये जिथं मेजर डॅमेज झाला असता, पूर्ण लॅपटॉपच गेलं असतं, तिथं काहीच नाही झालं. तर मी देवाचे आभार मानले आणि ठीक आहे डिस्प्ले आहे, आता जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालवेल. जर डिस्प्ले उडाला तर आपण डिस्प्ले बदलून घेऊ, पण आता चालतो आहे, आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि मेन म्हणजे माझा डेटा जसाच्या तसा आहे, डेटा पण गेला नाही आहे त्या लॅपटॉपमध्ये तर असं ते एक वाचलो. पण खूपच भयंकर फजिती झाली त्या दिवशी आणि खरंच लाखोंचा नुकसान होता वाचलो मी. तर बाप्पाने असं रक्षण केलं. पण आत्ता आहे ना त्याच्यामुळे काय होतं माहिती का, इव्हन आता मी जेव्हा मी व्हिडिओ शूट करतोय किंवा कधी मी झोपायच्या आधी आम्ही प्रत्येकजण जाऊन नळ चेक करते आधी. बेसिनमध्ये बिलकुल एक भांडेसुद्धा राहू देत नाही, लगेच काढून दुसऱ्या टबमध्ये ठेवतोय. सकाळी पण मी जो उठतो ना स्नोईसाठी दूध बनवायला मी 2-3दा जाऊन आधी झोपायच्या आधी परत नळ चेक करतो की बंद आहे की नाही, चालू आहे की नाही. तर अशी गंमत झाली, खूप फजिती पण झाली. बट ठीक आहे, अंत भला तो सब भला ॲट दी एंड. तर असं सगळं झाला हा किस्सा. तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट मला नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज डू सबस्क्राईब गाईज, डू सबस्क्राईब, लाईक करा, तुमचा जो काही फेवरेट पार्ट असेल तो कमेंट करा. आणि तुम्ही पण अशी चूक करू नका, ठीक आहे. नळ वगैरे जे काय असेल ते व्यवस्थित बंद करून जात जा, बाहेर कुठे जायचं असेल तर. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून, लव्ह यू गाईज, थँक्यू सो मच.